निसर्गाचं रक्षण करताच म्हणजे महसूल विभाग जेव्हा भक्षण करता होतो तेव्हा काय होतो, भविष्यात त्याचे काय परिणाम उमटणार आहेत याचा अंदाज घ्यायचा तर आपल्याला मौजे डोलीव या गावात प्रत्यक्ष भेट देऊन पाहावं लागेल। आणि निसर्गाची हानी करून जो उत्खननातून त्याच्या जो माल प्राप्त केलेला आहे, जे दगड मुरुम जमा केलेला आहे, ज्याची कोट्यवधी रुपये किंमत आहे, ज्याची रॉयल्टी बुडविण्यात आलेली आहे, तो कसा आणि कुठे लपवून ठेवला जातो तेही आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। येथील सर्वे नंबर 146 व 132 या ही महाराष्ट्र शासनाची जागा आहे आणि या जागेत परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करण्याची मुभा दिलेली आहे महसूल विभागाने आणि त्याचे परिणाम म्हणून निसर्गाची प्रचंड हानी झालेली आहे। शिवाय शासनाचे रॉयल्टी पोटीचे अंदाजित 80 कोटी रुपये या उत्खननात बुडीत गेलेले आहेत असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। गांभीर्याची बाब म्हणजे हे जे उत्खनन आहे ते ब्लास्टिंग पद्धतीने होत असल्याने येथील निसर्गाची आणि पर्यायाने स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झालेले आहे। त्यामुळे हे उत्खनन थांबवावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। वसई विरार परिसरात होत असलेल्या ब्लास्टिंग पद्धतीच्या उत्खननाची दखल नुकतीच मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या लोकदरबारात घेतलेली होती। त्यामुळे महसूल प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा होती। प्रत्यक्षात मात्र तशा काहीच हालचाली होताना दिसत नाहीयेत। किंबहुना या उत्खननात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या गौण खनिज उत्खनन परवाना आदेशातील अटी शर्तींचं प्रचंड भंग झालेला आहे असंही ग्रामस्थ सांगतात। आणि गांभीर्याची बाब म्हणजे सदर उत्खनन हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहित केलेल्या मर्यादेचे उल्लंघन करून होत आहे आणि त्यामुळेही देखील पर्यावरणाची प्रचंड हानी झालेली आहे। सदर जागेत याआधी केंद्र शासनाच्याच प्रकल्पाकरता 25,000 ब्रास उत्खनन झालेले आहे आणि त्यात आता अधिकचे उत्खनन होत असल्याने संपूर्ण क्षेत्र म्हणजे जे डोंगराचं क्षेत्र आहे ते नष्ट झालेलं आहे। सततच्या उत्खननामुळे यापूर्वी परिसरातील तब्बल 46 घरांना तडे गेलेले होते। संभाव्य जीवितहानी आणि झालेल्या नुकसान भरपाई करता त्या ग्रामस्थांनी शासन दरबारी मागणी केलेली होती, त्यासाठी तक्रारी केलेल्या होत्या महसूल प्रशासनाला। त्यामुळे सदर तक्रारींवर महसूल प्रशासनाने कार्यवाही करणं अपेक्षित होतं, पण ती अद्याप झालेली नाही असंही देखील हे ग्रामस्थ सांगतात। आता मुळात सदर ठिकाणी होणारे गौण खनिज उत्खनन हे केंद्र शासनाच्या प्रकल्पाकरिता आवश्यक असल्याने त्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती, परंतु सदर गौण खनिजापैकी 95% गौण खनिज 5 खाजगी क्रशर मशीनना अवैधरित्या दिलं जात असल्याचं ग्रामस्थांच्या तक्रारी आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा साठा आता हा कुठे गेलाय तर खर्डी बंदर जे आहे त्या खाडी किनारीच्या विस्तारित जंगलात याचा साठा करून ठेवण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये जर लांबवर जे हालचाल आपण पाहू शकत असाल तर आपल्या लक्षात येईल की लाखो ब्रस दगड ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी साठवला जात आहे। हा माल नंतर साठेबाज तो विकून आपले उखळ पांढरे करणार आहेत। अर्थात जिल्हा प्रशासन आणि महसूल प्रशासनाचा या सगळ्याला आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच हे प्रशासन दखल घेत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत। आता त्यामुळे त्या लोकांनी मंत्रालयीन स्तरावर याच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून न्यायाची अपेक्षा केलेली आहे। त्यामुळे शासन आता काय आणि कशी भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे।